नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत. नुपूर बॅग भरत असते. अचानक ती खाली बसते. तितक्यात तिथे आई येतात आणि बोलतात, काय झालं नुपूर? बरं वाटत नाही का तुला? थांब, मी पाणी आणते. आई नुपूरला पाणी देतात व विचारतात, आता कसं वाटत आहे? नुपूर बोलते, जरा भीती वाटत आहे. आई बोलते, कसली भीती? नुपूर बोलते, मी जे काम घेतले आहे ते पूर्ण करू शकणार ना? उद्या जे लग्न आहे त्यात माणसं येतील आणि मला पुन्हा तेच आठवेल. आई बोलता, कसली भीती? तुला जमेल तसं कर. मन थोडं जड होईल, त्रास होईल. मला माहीत आहे, मला त्रास होऊ नये म्हणून तू दुःख दाबून ठेवले आहेस. कोणाशी बोलत नाही, मन मोकळं करत नाही. यामुळे तुला जास्त त्रास होतो नुपूर. इकडे सागरिका मॅडम ऑफिसमध्ये असतात. त्या खूपच बेचैन दिसत आहेत. त्यांना काल जे घडलं ते सगळं आठवत असतं. पाटील साहेबांनी नुपूरची कशी वाह वाह केली. तुम्हाला कोहिनूर हिरा सापडला आहे, जपून ठेवा. सागरिकाचं सगळंच प्रेझेंटेशन रिजेक्ट करून त्यांनी नुपूरला महत्त्व दिलं. मल्हारने पण नुपूरचं कौतुक केलं होतं. तितक्यात कोमल आतमध्ये नुपूरचं प्रेझेंटेशन घेऊन येते. तेव्हा मॅडम बोलता, काय आहे हे? कोमल बोलते, मल्हार सरांनी ठेवायला लावले. कोमल ते ठेवून तिथून निघून जाते. तो प्रोजेक्ट बघून मॅडम अजून चिडता व ते प्रेझेंटेशन खाली फेकून देतात व बोलतात, मल्हारला नुपूरचं फक्त काम दिसतं, पण मी माझ्या रस्त्यात कोणी आलं तर त्याला चिरडून टाकते. मी एकदा ठरवलं तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही. इकडे नुपूर बोलते, मला जर लग्न बघून तो इव्हेंट बघून आठवण झाली तर मला रडू येईल. आई बोलते, येऊ दे ना रडू. आलं रडू तर रडून घे. तरच तुझं दुःख कमी होऊन आनंदासाठी नवीन जागा निर्माण होईल तुझ्या मनात. नुपूर बोलते, माझ्या मनात झालेली खोलवर जखम, ती आठवण येईल मला. आई बोलते, नुपूर, सुरुवातीला जखम भरताना जळजळ होतेच, मग त्याला खपली येते, मग दुखणं कमी होतं. आयुष्याचं पण तसंच आहे. तू ना जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबली गेली आहेस, पण मी आहे ना तुझ्या पाठीवरचं ओझं कमी करायला. आणि सध्या माझा विसरण्याचा आजार जास्तच वाढत चालला आहे. नुपूर बोलते, काय झाले? आई बोलते, तुझं अभिनंदन करायचं राहून गेलं. कारण तू लग्नात जेवण बनवशील, ते खाऊन सगळेच तुझी वाह करणार. मग एवढ्या गर्दीत तुझं अभिनंदन करायचं राहून जाईल. नुपूर बोलते, काय आई, तू नसती तर काय झालं असतं माझे? आई बोलते, घे आता बॅग भरायला. असं म्हणून नुपूर बॅग भरायला घेते. इकडे सागरिका मॅडम आणि हेड शेफ गाडीत भेटतात. मॅडम बोलते, माझं काम झालं का? तेव्हा शेफ बोलतो, झालं आहे. नवीन मुलगी भेटली आहे. तिची चव नुपूरच्या जवळपास पोचते आणि मसाले पण नुपूरसारखी सेम कॉपी पेस्ट करते. मॅडम बोलतात, त्या नुपूरला मी कशी बाहेर काढते बघ. शेफ बोलतो, माझ्या नोकरीचं काय मॅडम? मॅडम बोलतात, नुपूर गेल्यावर मी मल्हारशी बोलेल. मॅडम त्याला पैसे देऊन तिथून जायला सांगते आणि बोलते, नुपूरला मी इव्हेंटपर्यंत पोचूच देणार नाही. इकडे नुपूर बॅग भरून वहिनी आणि दादाला सांगते. दादा दही आणि साखर घेऊन येतो. तितक्यात तिथे वहिनी पण येते. नुपूर दोघांच्या पाया पडते. वहिनी बोलते, नुपूर, घर खर्चाच्या पैशांचं काय तू अजून दिले नाहीत. अजून दादा बोलतो, किती तुझा पाया पडते आहे आणि तू आशीर्वाद सोडून काय विचारत आहे? वहिनी बोलते, मग काय तू देणार आहेस का पैसे? दोघांचे भांडण बघून नुपूर बोलते, पैसे नेहमीच्या जागेवर ठेवले आहेत वहिनी. वहिनी बोलते, मी बघून येते आणि पैसे बघून बोलते, एवढेच ठेवले आहेत? त्या चावरे वकिलांना कोण देणार? मी माझे दागिने नाही देणार. नुपूर बोलते, हे काम मिळालं आहे ना, मला हळूहळू पैसे येतील, तसं तसं आपण कर्ज फेडून टाकू. तेवढ्यात त्यांची मुलगी येते. ती बोलते, आतू आतू, तुम्ही कुठे चाललात? माझ्यासाठी खाऊ आणि छान गिफ्ट आणणार आहेत का? नुपूर बोलते, मी तुला व्हिडिओ कॉल करेल, तू अभ्यास कर. असं म्हणून त्यांना बाय करून नुपूर आणि आई निघतात. इकडे तायडी आणि मल्हार पण निघतात. तेव्हा रेवती मावशी मल्हारला थांबून औक्षण करतात. यावर तायडी बोलते, माझा औक्षण कर, कारण हा प्रोजेक्ट मी लीड करत आहे. मावशी बोलते, हो, मल्हारचं झाल्यावर करते. नंतर ती तायडीकडे जाते तर ती नको बोलते. मल्हारचं केलं म्हणजे माझंच झालं असं समज. परंतु मावशी तिचं औक्षण करते व बोलते, तुला सगळ्या कामात यश मिळू दे आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. यावर तायडी मनात बोलते, वाह काकू, काय आशीर्वाद दिला. आता बघा मी मल्हारला कसं रस्त्यावर आणते. दोघेही निघतात. तितक्यात आई बोलते, तायडे परत कधी येणार? तायडी बोलते, असं कोणाला जाताना टोकू नये.
मला तुझ्या आईने शिकवले, विसरली का तू? तरी पण आई विचारते, कधी येणार तायडी? तायडी बोलते 4-5 दिवस लागतील. इकडे आई खुश होते व बोलते, वा, आता तायडी 4-5 दिवस नसणार म्हणजे मज्जा आहे आपली. मल्हार पण बोलतो, काकू मस्त मज्जा करा. इकडे आशाताई नुपूर डबे भरत असतात. नुपूर बोलते, उद्यापासून डब्याचे काय करायचे? आई बोलते, शेजारचे काळे काकूंना सांगितलं आहे, ते देतील. तितक्यात विशू काका डबे घ्यायला येतात व बोलतात, उद्या कधी येऊ? नुपूर बोलते, 4-5 दिवस लागतील काका. तोपर्यंत काळे काकूंकडून डबे घ्या. विशू काका बोलतात, काही हरकत नाही, पण जेवणाला तुझ्यासारखी चव नसणार. विशू काका निघून जातात. इकडे दीप आणि कोमल सामान कारमध्ये ठेवत असतात. आशाताई त्यांना बोलते, आम्ही कुठल्या गाडीत जायचं? कोमल बोलणार तितक्यात तायडी तिथे येते व बोलते, मी सांगते. आशाताई बोलतात, तुम्ही इथे? तायडी बोलते, का मी इथे यायचं नाही का? ऑफिस माझं, घर पण माझं. आशाताई बोलते, तसं नाही, आम्ही कसं जायचं? तायडी बोलते, तुम्ही या गाडीत जा, नुपूरला मी घेऊन येते. परंतु आशाताई एकटा जायला नको बोलतात. तेव्हा तायडी त्यांचा हात पकडून त्यांना गाडीत बसवते आणि बाय करून बोलते, आशाताई आता वाट बघा तुम्ही तुमच्या नुपूरची. तायडी वॉचमनला बोलावून नोटीस दारावर टिक करायला सांगते की 4-5 दिवस ऑफिसला सुट्टी राहील. तितक्यात नुपूर तिथे येते व तायडी तिला मटारच्या पिशव्या कमी आहेत असे सांगून तिला परत आतमध्ये कोल्ड स्टोरेजमधून मटार घ्यायला पाठवते. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.